नमस्कार. भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवाला शिवामूठ म्हणून तीळ का वाहतात याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व सांगणारी जात्यावरील पारंपरिक ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पहाटेच्या पारी जात्याचा घुमतो नाद, शंभोच्या चरणी घालीते माझी साद. शंभोच्या चरणी घालीते माझी साद. श्रावण महिन्यात गरजते शंकराची गदा, सोमवारी शिवामूठ वाहूच लाग मुदा. सोमवारी शिवामूठ वाहूच लाग मुदा. पहिल्या सोमवारी तांदूळ वाहिले शिवाला, दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पिते शंभूला. दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पिते शंभूला. जात्यावर दळते मी पांढरे काळे तीळ, भोळ्या महादेवाच्या चरणी अर्पिते नीळ. भोळ्या महादेवाच्या चरणी अर्पिते नीळ. तिळाच्या रूपाने मिळे आरोग्याची खान, शंकराच्या पूजेने उजळे भक्तांचे प्राण. शंकराच्या पूजेने उजळे भक्तांचे प्राण. पापाचा नाश करी तीळ शिवाला वाहता, घरातली इडा पिडा जाई दूर ग पळता. घरातली इडा पिडा जाई दूर ग पळता. शनीची ग पिडा आणि पितृदोष टळतो, भोळा सांब पाहुनी भक्तांवरी भाळतो. भोळा सांब पाहुनी भक्तांवरी भाळतो. तीळ हे ग प्रतीक सूक्ष्म भक्तीच्या भावाचे, कणाकणात वसे रूप माझ्या महादेवाचे. कणाकणात वसे रूप माझ्या महादेवाचे. श्रावणाच्या सरींनी नाली शिवरायाची काया, तिळाची शिवामूठ वाहुनी मिळवेन छाया. तिळाची शिवामूठ वाहुनी मिळवेन छाया. पार्वतीचा पती तो ग कैलासाचा राजा, तिळाच्या अर्पणाने स्वीकारे माझी पूजा. तिळाच्या अर्पणाने स्वीकारे माझी पूजा. जात्याची ग पिरे तळी ओवी गाते गोड, महादेवाच्या भक्तीला नाही कुणाची गजोड. महादेवाच्या भक्तीला
नाही कुणाची गजोड. संसारात लाभो सुख शांती आणि समृद्धी, तीळ वाहून शंभूला लाभे सदा सद्बुद्धी. तीळ वाहून शंभूला लाभे सदा सद्बुद्धी. हर हर महादेव बोला गरजून, दुसऱ्या सोमवारी तीळ वाहा घरपून. दुसऱ्या सोमवारी तीळ वाहा घरपून.